भगवान श्रीकृष्णांनी भक्तीचे 4 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत। अध्याय नंबर 11 ओवी नंबर 765। देव म्हणतात, आर्त जिज्ञासु अर्थार्थी या तिघांसी जी नवेची प्राप्ती ते माझी जे चौथी भक्ती प्रेमे पावती उद्धवा। अर्थ लक्षात घ्या। देव म्हणतात, हे उद्धवा, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तिघांना जी माझी प्राप्ती होत नाही ती माझी चौथी भक्ती भक्तांना केवळ निस्वार्थ प्रेमामुळे प्राप्त होत असते। या ठिकाणी 4 भक्तीचे प्रकार देवाने सांगितले आणि त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ चौथी जी भक्ती आहे त्याचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर पहिलं म्हणजे आर्त भक्त। आर्त जो असतो तो भक्त आपले दुःख दूर व्हावे म्हणून देवाला भजत असतो। दुसरा भक्त जो असतो जिज्ञासू भक्त, जो ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून देवाला भजत असतो। तिसरा भक्त जो अर्थार्थी, तो म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळावेत म्हणून भजत असतो देवाला, असा तो अर्थार्थी भक्त। या 3 भक्तांपेक्षा चौथी जी भक्ती आहे जी निस्वार्थ प्रेमाने भरलेली असते आणि देवाला भजत असताना कोणतीही अपेक्षा त्या भक्ताच्या मनात नसते, तो फक्त देवावर प्रेम करत असतो, त्याची सर्व कर्म देवाला अर्पण झालेली असतात, सर्वत्र त्याला तो भगवंतच दिसत असतो, 24 तास त्याला भगवंताची ओढ लागलेली असते। असा जो भक्त असतो तो सर्वात श्रेष्ठ असतो। तो काहीही देवाकडून मागत नाही, तर तो सर्व कर्म देवाला समर्पित करून टाकतो। असा जो भक्त असतो तो ज्ञानी भक्त म्हटला जातो। आणि हा ज्ञानी भक्त जे काही कर्म करतो ती देवाची पूजा होय। त्या ज्ञानी भक्ताचे जे बोलणे असते ते देवाचं जप आहे। ज्ञानी भक्ताचं जे पाहणं आहे ते देवाचं दर्शन आहे। ज्ञानी भक्ताची जे चालणं आहे ते देवाची साठी यात्रा आहे। ज्ञानी भक्ताची निद्रासुद्धा देवाची समाधी आहे, असं वर्णन भागवत ग्रंथामध्ये देवाने केलेले। मग हा जो भक्त असतो तो सर्वात श्रेष्ठ भक्त मानला गेलेला आहे। आणि म्हणून आपली भक्ती ही या 4थ्या प्रकारची असली पाहिजे। ज्ञानी भक्ताप्रमाणे आपण असलं पाहिजे, जो भगवंतावर नितांत प्रेम करतो। प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचा विषय भक्तीमध्ये आहे। कोणत्याही प्रकारची स्वार्थी भावना भक्तीमध्ये नसावी।